सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक अगदी रंगतदार झालेली असून यामध्ये 1968 साली नामदेव बापू कदम अनपडवाडीचे यांनी म्हातारी कामगारांना न्याय मिळावा आणि आर्थिक सुबत्ता लाभावी या कारणाने कांदिवली येथे बँकेची उभारणी केली। आणि या बँकेच्या उभारणीमध्ये सर्वात उत्तर कोरेगाव तालुक्यात सर्वात जास्त सभासद म्हणून या दहेगावमध्ये मानले जातात। 330 सभासद संख्या असणारे हे दहेगाव आणि या दहेगावमध्ये मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार हा मुंबईमध्ये आपले अर्थार्जन करत असतो। त्याच माध्यमातून आर्थिक सुबत्ता मिळावी म्हणून या संस्थेची या बँकेची स्थापना नामदेव बापू कदम यांनी केली 1968 साली। आपल्या बरोबर काही आणि ही निवडणूक लागली असता आपण दहेगावमध्ये थेट पोहोचलो आणि तिथे जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने सहकार पॅनल आणि सह्याद्री परिवार पॅनल आगामी एकामेकाविरोधात ठगले आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने ही निवडणूक चालली आहे आणि थोडक्यात काय मत व्यक्त कराल? सह्याद्री परिवार आणि सहकार पॅनल एकमेकाविरोधात ठगलेत, काय वाटतं तुम्हाला? आर्थिक सुबत्ता म्हातारी कामगारांना कोण देऊ शकतो? नमस्कार। आज या ठिकाणी सह्याद्री सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बोलत असताना खरं पाहिली तर ही संस्था कामगारांनी स्थापन केली। कैलासवासी नामदेव बापू कदम असतील, जयवंतराव चव्हाण असतील, बाबुराव जाधव असतील किंवा माजी आमदार आनंदराव फाळके असतील, या सर्व जुन्या नेत्यांनी प्रथमतः असुरक्षित कामगारांसाठी सेवा सोसायटी स्थापन केली आणि त्यानंतर या जबाबदार व्यक्तींनी या कामगारांना कुठेतरी आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून सह्याद्री सहकारी बँकेची स्थापना 1968 साली केली। परंतु कालांतरानं त्या संस्थेनं बऱ्यापैकी चांगली प्रगती केली। त्यानंतर त्याच्यामध्ये बरेच बदल होत गेले आणि आजच्या घडीला सांगायचं म्हटलं तर हा सहकार आहे, सहकार टिकला पाहिजे, सहकार वाढला पाहिजे ह्या उद्देशानं केंद्र सरकारनं सुद्धा सहकार खातं निर्माण केलं आणि या सहकारी बँकांना किंवा सहकारी संस्थांना पाठबळ देण्याचं काम केलं। आज ही निवडणूक होत असताना दहेगावच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर या दहेगावची एक परंपरा आहे। या ठिकाणी दोन्ही पार्ट्यांच्याकडे उमेदवार असतात, पण ते उमेदवारांचं काम करत असताना ज्या पद्धतीने ग्रामपंचायत लेवल असेल किंवा स्थानिक निवडणूक असेल अशा पद्धतीने या गावामध्ये दोन्ही पार्ट्यांना उमेदवार असतात आणि तो आपापल्या परीने काम करत असतो। परंतु या गावानं स्थापनेपासून आज अखेर या बँकेचं प्रतिनिधित्व केले आणि इथून पुढे करत राहतील। तुम्हाला गेले 4-5 वर्ष गेले पुरुषोत्तम माने या संस्थेवरती आहेत आणि ही संस्था त्यांच्या हातात एक हाती सत्ता त्यांनी 4-5 वर्ष गेले। काय वाटतं सह्याद्री परिवार पहिल्यांदाच या निवडणुकीत उतरलाय, अमित चव्हाण माननीय या नेतृत्व करतात, काय सांगाल? थोडक्यात काय खतखत म्हणून तुम्ही हे पॅनल टाकला? खरं पाहिलं तर गेल्या 4 टर्ममध्ये सन्माननीय पुरुषोत्तम माने या संस्थेचं चेअरमनपद भूषवतात। त्यांच्या परीने त्यांना जेवढं जमलं तेवढं ते काम करतात। परंतु सहकारामध्ये काम करत असताना एखादा कर्जदार जर थकीत गेला, त्याचं NPA झालं तर त्या संस्थेला फार मोठा फटका बसतो। अशाच पद्धतीनं काही कर्ज वाटप झाल्यामुळं किंवा त्या संस्थेच्या कर्जदाराने गोड बोलून कर्ज घेऊन त्यानंतर ते थकवलं आणि ते थकवल्यानंतर थोडं थकल्यामुळं त्याची बरी मोठी वाढ झाली, त्यामुळे ही संस्था अडचणीत आली असं सर्वांचं म्हणणं आहे। पुरुषोत्तम मानेंनी अडचणीत आणले असं म्हणायचं? तसं पाहिलं तर वैयक्तिक त्यांचा काही संबंध नाही। तुमच्यासारखाच माझ्यासारखाच एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी एखाद्या उद्योगपतीला किंवा एखाद्या कुणाला तरी शिफारस करत असतो, त्यामुळे ते कर्ज वाटलं जातं। पण कर्ज वाटत असताना कर्ज दिल्यानंतर त्या कर्जदाराची प्रामुख्याने जबाबदारी असते की आपण त्या संस्थेचं कर्जदार आहोत, कर्ज फेडलं पाहिजे। पण काही अपप्रवृत्ती भेटल्यानंतर त्याची सुद्धा मानसिकता बदलली जाते आणि ते कर्ज ऑटोमॅटिक थकीत जातं। आताच्या काय सांगाल तुम्ही? यांनी सांगितलं चुकीच्या माध्यमातून कर्ज वाटप झालं आणि या माध्यमातून चुकीची माणसं आणि कर्जाचा मोठा डोंगर आला। पुरुषोत्तम माने यांच्या माध्यमातून ही संस्था आहे, काय सांगाल थोडक्यात याबाबत? नाही, तसं म्हणता येणार नाही, आरोप करता येणार नाही। कारण कसं असतं, कुठलाही घराचा करता करवेजा असतो, ज्यावेळेला मोठा भाऊ घर चालवत असतो त्यावेळेला छोट्याने आरोप थोडी असे करायचे असतात की बाबा काय नाही तो चुकीचाच वागला। सहकार क्षेत्रामध्ये चढ उतार चालत राहतात। काय झाले असतील चुका, काय चुकीचे कर्जदार मिळाले आणि कसं असतं समाजाची पण दिशा अशी झाली आहे
की काही पार्ट्या अशा आहेत की त्यांना पैसे घ्यायचे कळतं, द्यायचं कळतच नाही. मग त्याच्यावर कुठल्या व्यक्तीवर आपण दोष करणं चुकीचं आहे असं माझं मत आहे. व्यक्तीवर दोष करणं चुकीचं आहे. काय सांगाल तुम्ही बाबा, तुम्ही ज्येष्ठ आहे, थोडक्यात काय सांगाल तुम्ही की चुकीच्या माध्यमातून कर्ज वाटप झालं आणि गेली 4 टर्म पुरुषोत्तम माने यांची सत्ता आहे या बँकेवरती. पहिल्यांदा सह्याद्री परिवार या निवडणुकीत उतरलाय. काय वाटतं, काय खतखत होती? त्यांनी थोडक्यात सांगितलं, कर्जाचं सांगितलं, तुम्ही काय सांगाल? कर्ज वाटप जे केलं नाही चुकीच्या पद्धतीने केलं. कर्ज वाटप मध्ये आपण एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या व्यक्तीला कर्ज देतो त्यावेळेस फायनान्शियल बॅकग्राऊंड बघतो. फायनान्शियल बॅकग्राऊंड मधलं ते तारण काय हे सुद्धा आपण बघतो. फायनान्शियल बॅकग्राऊंड मध्ये ते जे माणसाची कुवत आहे का रिपेमेंट करण्याची पुन्हा ती बघितली नव्हती असं वाटतं. असं वाटतं बघितली नव्हती. जर बघितली असती तर एवढं एनपीए मध्ये 33% वरती बँक आपली एनपीए मध्ये आहे. याला जबाबदार कोण? आधी कामगारांची बँक बोलतात. कामगारांच्या बँकेमध्ये आतापर्यंत डिव्हिडंड दिलेला आहे का? पहिले 1-2 वर्ष त्यांनी डिव्हिडंड दिला, त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर कर्ज खरेदी केलेलं बँकेने ते म्हणून त्यांनी सभासदांना डिव्हिडंड दिला. त्याच्यानंतर डिव्हिडंडचा हा प्रश्न येत नाही. गेली 20 वर्ष तुम्हालाही म्हणायचं चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झालं नाही. वाटप कशा पद्धतीने होत पण ती वसुली झाली पाहिजे ना. वसुली झाली तर बँक चालेल. आज बँकेची स्थिती बघता तुम्ही, कुठल्या वर्गामध्ये बँक आहे? अ, ब, क, ड ह्या स्वरूपात बँक आहे आपली. आता ह्या समजा तुमचं रिकव्हरी होत नसेल तर तुमची एनपी वाढल्यानंतर ड वर्गात बँक जाणारच. त्याच माध्यमातून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कारवाईचे आदेशही दिले होते. काय सांगाल थोडक्यात? मोठ्या प्रमाणात सातारामध्ये फर्निचर घोटाळा असो किंवा काय असो याच काळात झालं असं वाटतं तुम्हाला? नाही कसं आहे माहिती आहे का, आता ही सहकारी बँक असते. सहकारी बँकमध्ये कसं असतं, सर्वांना बरोबर घेऊन ही बँक चालावं लागते. कामगारांची बँक आहे पहिला मधला प्रश्न. एखादं कर्ज वाटप समजा तुम्ही केलं तर तुम्ही बॅकग्राऊंड बघितलं त्यामुळे तेही केलं ना, लोन थकीत गेले, त्याला परिणाम हा बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर झाला ना बँकेचा परत. काय सांगाल तुम्ही बाबा, तुम्ही ज्येष्ठ आहे, थोडक्यात ह्यांनी जो आरोप केला तो मान्य आहे का तुम्हाला? काय वाटतंय? नाही, ज्या कोरोनाच्या काळात जे बँकेचे जे थकीत थांबली वसुली त्यावेळेला बराचसा त्याच्यावरही झाला. नंतर कव्हर करण्यात बरंचसं यश आलेलं आहे. अजून म्हणतात लोक एनपीए मध्ये, पण तशी नाही बँक आहे. आजच्या चांगल्या ज्यावेळेला माने शेटणी बरं का बँक हातात घेतली ना त्यावेळेला 25 कोटीची होती. आता 250 ते 270 कोटीवर बँक आहे. म्हणजे आर्थिक परिस्थिती वाढली का कमी झाली हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. थकीत कर्ज म्हणजे चुकीचं आता म्हणतात कर्ज वाटप, जे निर्बंध असतात, जे ज्याप्रमाणे कर्ज कुठल्या याच्यावर दिलं जातं ते सगळे पेपर केलेले आहेत की त्याच्यातून हे चालू आहेत. त्या वसुली होण्यात काहीच हे होणार नाही त्याच्याबद्दल. अजून एनपीएत गेली ना असं तुम्हाला म्हणायचं? हा, अजून नाही एनपीए गेली नाही. सांगितलं कर्ज वाटप मध्ये थोडी वसुली झाली नाही आणि त्यामुळे बँकेला थोडासा एनपीए मध्ये त्यांनी भरून काढलेलं आहे. त्यांनी त्याचा आता अहवाल नवीन येईल ना आता याच्या वेळेला, ह्या एंडिंगला, त्यावेळेला माहिती पडेल की नक्की काय झालंय ते. काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी ज्ञानेश्वर चव्हाण, सहकार पॅनलमध्ये उमेदवार आहे. त्यांनी जे आरोप केले ते एकदम खोटे आहेत. चालू वर्षाचा एनपी 0% आहे, ग्रॉस एनपी 20 आहे. त्यांनी माहिती घ्यावी, बॅलन्स शीट आहे, कागद सगळं आहे. त्यांच्याकडे असतील तर त्यांनी द्यावे कागदपत्र, आम्ही द्यायला तयार आहे. आणि चालू वर्षाचा निव्वळ नफा 8,46,00,000 आहे. आणि जे 20 ते थकबाकी आहे 20% क्रॉस एनपीची, त्याची बँकेकडे प्रॉपर्टी गहाण आहे, त्याची ती सहकार कोर्टात चालू आहे. त्याची काय सांगाल तुम्ही की लक्षवेधी मांडली गेली होती श्रीकांत भारती यांनी आणि याच माध्यमातून कारवाईचे आदेशही सहकार मंत्र्यांनी काढले होते? काय वाटतंय, कारवाईचे आदेश काढण्यामागचा मोठा उद्देश हाच आहे की संस्था गोत्यात आलेली वाटते? काय वाटतं? नाही, संस्था गोत्यात नाही, कारण 22 वर्ष झालं माने साहेबांनी जी संस्था चालवलेली आहे ती गोत्यात आहे. गोत्यात असते तर विरोधकांनी त्याच्यात इलेक्शनमध्ये लक्षच घातलं नसतं. यांना मानेशेट नको आहेत, जे सह्याद्री जे आता चाललंय सगळं त्याच्यासाठी नको आहे, ते एक अडचण होत आहेत. मग त्यांना बाजूला कसं काढायचं, तर ते लक्षवेधी आणायचे आणि त्यांच्यावर आरोप करून गुन्हा दाखल करून त्यांना निवडणुकीत बाद करायचं की ह्यांचा रस्ता मोकळा होईल. पण मोठ्या प्रमाणावरती तुमच्याकडं तुमची माणसं बऱ्यापैकी यांच्याकडे सह्याद्री परिवाराकडे वळलेली गेलेली दिसून येतात. आता या निवडणुकी दरम्यान पहिल्यांदाच यांची एंट्री या सह्याद्री परिवारची या पॅनलची झालेली आहे निवडणुकी दरम्यान. काय वाटतंय थोडक्यात? नाही, ह्याच्या मागे ह्यांनी दरवर्षी बदल नावा, चेहरा नावा त्यांचं त्या हिशोबानं चाललंय. आता आम्ही 3rd-4th बघतो, हे प्रत्येक वेळेस नवा असतो यांच्याकडे, कारण नवा आला की ते दुसऱ्या वर्षी तो चालत नाही की तो. हे पण काय दिवसानं बघा, 19 तारखेनंतर हे पण तुम्हाला कळेलच की किती दिवस हे चालतंय ते. काय सांगा? जर बँक तोट्यात असते तर रिझर्व्ह बँकेनं बँकेला बरं का बँक बंद करा हे केलं असतं आणि ठेवीदाराचे पैसे कुणाचे बोललेच नाहीत. आता तर मला ठेवी माझे आहेत त्या परत मिळाल्या नाहीत अशी कोणाची तक्रारच नाही ना.
त्यामुळं महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेने ही बँक बंद करायचे असं कुठले आदेश दिले नाहीत. दिलेलं नाही. काय सांगाल तुम्ही? रिझर्व्ह बँकेने कोणतेच आदेश दिले नाही. यांनी सांगितलं की दरवर्षी यांनी आता नवा चेहरा नवा बदल हवा असं वाटतंय, परंतु असं होत नाही. काय सांगाल तुम्ही, यावर्षी होईल? होईल यावर्षी कारण माहिती आहे का, याच्या अगोदर काय व्हायचं, तिसरी आघाडी पडून त्यांना मतदान डिवाइड व्हायचं, त्याप्रमाणे ते निवडून यायची. तसं काही नाही, आता व्यवस्थित बांधणी केलेली आहे आपण. त्याप्रमाणे 2025-2030 या दरम्यान गुलाल साहेब परिवार पॅनलचाच राहिला. पण यांनी सांगितलं की पुरुषोत्तम माने गेली 22 वर्ष बँक अगदी योग्यरित्या चालवतात, एनपीए बँक गेलेली नाही. थोडक्यात काय अहवाल वाटतं? त्यांना म्हणा दाखवा, तुम्ही अहवाल दाखवा. हा, दूध का दूध पाणी का पाणी होईल ते. काय सांगाल तुम्ही? यांनी सांगितलं थेट आव्हान दिले तुम्हाला, अहवाल दाखवा. चालू वर्षाचा आर्थिक नफा 8,46 लाख आहे. ज्यांना कोणाला कागदपत्र असतील तरी बँकेत यावे. कधी तुम्हाला दाखवायचं नाही तर समोर या, तुम्हाला सगळं दाखवलं जाईल. सगळं तुम्ही जे आरोप केले ते लक्षवेधी मानले. श्रीकांत भारती यांना सह्याद्री बँक कुठे काही माहीत नव्हतं. काही लोकांनी जाऊन त्यांना सांगितलं, त्याच्या विरोधात शशिकांत शिंदेंनी त्यांना हे केलं आणि ते लक्षवेधी तिथंच हे झाली. कारण ते 2016ला त्याच्यावरती झालेली तो प्रश्न तिथे निकाली निघाला. त्यांना फक्त अडचण होते माने साहेबांची बाकीच्या ह्याच्यात, त्यामुळे ते नको आहेत. त्यांना बदनाम करून हे करायचं. यांच्याकडे आता प्रचारात मुद्देच नाही. त्यामुळे मग आमिष दाखवून हे करून लोक घ्यायची. लोक आले तरी कसं आहे, धनशक्ती आणि जनशक्ती निवडणूक आहे. याच्या मागे 4 इलेक्शन झाल्या, त्यांना तेच झालेलं आहे. धनशक्तीला अजून कधी यश आलं नाही. इथून पण येणार नाही. 19 तारखेला आम्हीच उधळणार सह्याद्री निवडणुकीत. काका काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने यांनी सांगितलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि हीच गुलाल हा माने साहेबांचाच राहील, पुरुषोत्तम माने साहेबांचा? थोडक्यात काय सांगाल एक परिवार पॅनल म्हणून तुम्ही, सह्याद्री परिवाराचा? खरं तर मी पहिल्यांदाच आपल्याला सूचित केलंय, हे गाव सह्याद्री नगर असू द्या, सह्याद्री हाऊसिंग असू द्या, सह्याद्री बँक असू द्या, सेवा सोसायटी असू द्या, या सगळ्या संस्थांचे संस्थापक म्हणून या गावातून लोकांनी काम केले, कामगारांनी काम केले. आणि आज निवडणूक आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पॅनल प्रमुख किंवा प्रचाराचा मुद्दा करत असताना आपला मुद्दा खरा कसा याविषयी लोकांच्या मध्ये जनजागृती करत असतो. पण ती करत असताना सर्वसामान्य सभासदांना माहित आहे की नक्की काय आहे आणि नक्की काय नाही. पण त्यांनी थेट तुमचा आरोप केला की दरवर्षी तुमचं असंच असतं, धनशक्ती मोठ्या प्रमाणात तुम्ही वापरता, परंतु यश येत नाही आणि गुलाल आमचाच आहे असं यांनी सांगितलं उमेदवारांनी. थोडक्यात असं असतं का? काय वाटतं? कसं असतं, ज्याच्याकडे पैसा आहे तो पैशावरती काहीतरी मोठं होण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण ज्याच्याकडे माणसं आहेत ती बिगर पैशात सुद्धा काम करण्याची त्यांची मानसिकता असते. अशा पद्धतीने ही बँकेची निवडणूक प्रत्येक पंचवार्षिकला होत असते, हाऊसिंगची होत असते. पण या गावामध्ये जागृत सभासद आहेत, ते जागूनच या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात. कुणी किती जरी वावड्या केल्या तरी बी विजय हा ज्याचं काम चांगलं आहे त्याच पार्टीचा होत असतो. एवढंच मी कुणाचं काम चांगलं आहे, कुणाचं होईल काय वाटतं? मी या बाबतीमध्ये 7 तारखेला अर्ज माघारी घ्यायची तारीख आहे. त्यानंतर कुणाचं कसं पारडं आहे किंवा कोण सक्षम आहे, कोण उमेदवार आहे याच्यावरती आमच्या गावातून जवळजवळ 80% मतदार निर्णय घेत असतो. तेव्हा आज तुम्हाला मी निश्चित सांगू शकत नाही की विजय कोणाचा होईल. बाबा तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही जवळनं निवडणूक बघताय, काय वाटतं तुम्हाला? तुम्हीही या म्हातारी कामगाराचा एक सभासद आहात, भाग आहे. काय सांगाल तुम्ही ज्येष्ठ म्हणून? नाही, ज्येष्ठ म्हणून बरोबर आहे, पण मी आता मुळात तुम्हाला सांगायचं कोण उभं आहे काय, माझा काही अभ्यास नाही आणि मी आजच आलोय बाहेर गावावरनं, तर मला काय माहित नाही. पण एक आहे, सातारा जिल्ह्यातल्या ज्या सगळ्या बँका आहेत ना, या सगळ्या अडचणीतल्या बँका आहेत. आता हे स्वतः बँकर आहेत, स्वतः व्हाईस चेअरमन होते. तर तुम्हाला म्हणायचं सह्याद्री अडचणीत आहे? नाही तसं नाही. सह्याद्री त्यात आलीच. सातारा जिल्ह्यातल्या बँका ज्या बँका आहेत ना, त्या सहकाराची काही तत्व, रिझर्व्ह बँकेचे काही नियम आहेत ना, त्या सर्व बँकावर आहेत. त्यामुळे अडचणीत कोणी आणल्या काय आणले असं म्हणता येत नसतं. ते ह्या प्रशासकीय कामकाजात जी प्रशासक लोक आहेत, प्रशासक लोकांच्या ढिलेपणामुळे हे उद्योग सगळे झालेले आहेत असा पार्ट आहे. काय सांगाल तुम्ही थोडक्यात? यांनी सांगितलं की गुलाल आमचाच आहे आणि यांनी सांगितलं की 22 वर्ष झालं पुरुषोत्तम मानेंच्या चुकीच्या काय कर्ज वाटपामुळे हे झालेलं आहे. काय सांगाल? आम्ही कसं आहे, मी स्वतः वंचित कामगारां, जे घरापासून वंचित कामगार आहेत ना, त्याचं प्रतिनिधित्व करतोय. आम्ही आझाद मैदानात उपोषण पण केलं 1984. बँकेसाठी नाही, बँकेसाठी नाही, ते हाऊसिंगसाठी, घरांसाठी. तर आमचं कसं मत आहे, ज्यावेळेला घर घेणार, आज सामान्य माथाडी कामगार ज्यावेळेला घर घेतो त्यावेळेला त्याला आर्थिक गरज लागते बँकेची वगैरे. बँक सक्षम नेतृत्वाखाली असावी
असं आमचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं त्यावेळेला नेतृत्व कुणाचं राहावं ह्या निवडणुकीत? सह्याद्री आता जी निवडणूक लागली सह्याद्री बँकेची, यामध्ये नेतृत्व कुणाचं राहावं म्हणजे बँक अबाधित राहील? 7 तारखेनंतर कळलं ते. अर्ज फायनल झालं की कळलं ते. अर्ज फायनल झाली की कळल. काय वाटतं तुम्हाला? अर्ज फायनल झाली की कळल. थोडक्यात काय वाटतं तुम्हाला, या वर्षी या पंचवार्षिकला बँक कुणाकडे राहावी? बँक ही सह्याद्री परिवाराकडेच राहणार. त्याचं कारण असं आहे की गेले 23 वर्ष जे कामगारांची बँक जे बोलतायत ना, डिव्हिडंड तर दिलेलाच नाहीये. बँक 450 कोटीवर घेऊन गेले, 150 कोटीवर त्यांनी रिटर्न आणली. त्यानंतर पुन्हा NPI मध्ये गेली. आता हे बोलतात की थकीत कर्ज आहे ते आम्ही वसूल करून, आता ही जी ते बोलतायत बॅलन्स शीट प्रोव्हिजनल बॅलन्स शीट आहे, फायनल बॅलन्स शीट झालेलं नाही. फायनल बॅलन्स शीट होईल त्यावेळेला खरं कळेल तोट्यात आहे का नफ्यात बँक आहे ही. काय सांगाल तुम्ही? ह्यांनी सांगितले 450 150 कोटीवरती आणली बँक, 23 वर्ष झालं नुकसानात बँक चालली. काय थोडक्यात सांगाल? माने साहेबांनी 22 वर्षापूर्वी बँक हातात घेतली, त्यावेळेस बँक चालेल का नाही अशी परिस्थिती होती. तर कामगारांनी माने साहेबांना विनंती करून बँकेत आणलं आणि बँकेत लक्ष घालायला. त्यावेळेस बँकेचे 45 कोटी हे होते. आता 45 कोटीने बँक 270 कोटी गेली. मधल्या करोनाच्या काळामध्ये उद्योगधंदे काम जरा ठप झाले, माथाडी कामगार सोडून हे झाले, त्यामुळे थोडं वसुलीला हे झालं, त्यामुळे झालं. आता वसुली रिकव्हरी पूर्ण झालेली आहे आणि जे बाकी आहे त्याची मालमत्ता संस्थेकडे गहाणे रिझर्व्ह बँकेच्या नियमानं, त्यामुळे त्याची आता परमिशन मिळाली सहकार खात्याकडून की ते पूर्ण NPA 0 होईल. आता नेट NPA 0 आहे हे, त्यामुळे बँक कुठलीही अडचणीत नाही, काही नाही. बँकेच्या अडचणीत असते तर रिझर्व्ह बँकेने त्याला निर्बंध घातला, असला कुठलाही निर्बंध झाला नाही. हे फक्त निवडणूक यांच्याकडे मुद्दे नाहीत आणि लोकांना आमिष दाखवून आपल्याकडे घ्यायचं. काय लागेल 19 तारखेला निकाल काय लागेल सह्याद्री बँकेत? सहकार पॅनलच येणार आहे. 13-0 होणार आहे, ह्याच्यात काही शंकाच नाही. सहकार पॅनलचाच विजय असणार आहे. काय सांगाल तुम्ही? यांनी सांगितलं सह्याद्री बँकेवरती एक हाती सत्ता पुन्हा माने साहेबांचीच राहणार आहे आणि सहकार पॅनलच निवडून येणार आहे, 13-0 होणार आहे. काय सांगाल? एकाधिकार जे बोलतात ना, त्यामुळेच आता हे बँक लॉस मध्ये गेलेले. हा प्रॉब्लेम आहे मेन. जेव्हा सत्ता पालट होईल 19 तारखेला तुम्ही बघाल सह्याद्री परिवाराचा गुलाल लागेल, त्यावेळेला बँक खऱ्या स्वरूपात ट्रॅकवर येईल. कारण प्रॉब्लेम असं झालं की एखाद्याला लोन देताना ते इन्क्वायरी न करता लोन दिलेलं आहे. हा प्रॉब्लेम आहे. आता हे म्हणतात माथाडी कामगारांची बँक आहे, माथाडी कामगारांचं पुन्हाच थकीत आहे लोन. बघा की पुन्हाच थकीत नाही. बाकीच्या बँकाचं बोलला पतपेढ बघा तुम्ही, ज्ञानदीप घ्या, बाकीचे पतपेढ आहेत, डिजिटायझेशन स्वरूपात गेलेला त्या बँका आहेत. या IFC कोड साधा बँकेला नाही आपल्या, हा IFC कोड बी नाहीये. दुसऱ्या बँकेचा यूज करतात. कसली प्रॉब्लेम कसली. जर तुम्हाला मार्केटमध्ये राहायचं असेल तर मार्केट प्रमाणे तुम्हाला चालावं लागेल. अजून IFC कोड ही बँकेला नाहीये. काय सांगाल तुम्ही? बँकेचा दर्जा आहे आणि IFC कोड देखील बँकेला, दुसऱ्या बँकेचा IFC कोड वापरतात. काय सांगाल? ते आता त्यांनी जे चालवतात त्यांना त्याची माहिती कशी असते त्याप्रमाणे. ATM सुद्धा चालू नाही. ATM कांदवली चालू आहे, मार्केटला चालू आहे. त्यांनी कधी ATM सह्याद्रीत पैसे टाकले नाही त्यांनी लोकांनी. तुम्ही सह्याद्रीत पैसे टाकले नाही, तुम्हाला कसं त्यांना माहिती? वाटतं 1996 पासून आमच्या घरात वाडवडिलांचे अकाउंट आहेत त्या बँकेत. कसं म्हणतात अकाउंट आहेत, पण हे बँकेत होते आणि ATM त्यांना ते बँकेत काम केलं, मॅनेजर होते. मी डीजे मोहन बँक सोडलेली 10 वर्ष. मी डीजे मोहन सह्याद्री बँकेत 10 वर्ष सोडली. माझ्या काळात बँकेला कधीच टाकायला लागलेलं तुम्ही, म्हणजे आता जे आम्ही आज सांगू शकत नाही. मी अभ्यासच नाही काय बोलणार, अभ्यास बोललं, अभ्यास करून तर बोलावं नक्की. बँक लॉस मध्ये टोटल सह्याद्री परिवाराचा झेंडा लागणार असं वाटतं तुम्हाला? लॉस मध्ये कर बॅलन्स शीट सांगते. ते हातगाडी काम करताना 20 वर्षांनी डिव्हिडंड दिला नाहीये. त्यानंतर तुमच्या बँकेचं नॅशनलायझेशन झालेलं नाही, बँकेचं इंटरनेट बँकिंग नाहीये, मोबाईल बँकिंग नाहीये. काय करणार तुम्ही? एवढी मागास बँक आहे. यांनी सांगितलं की अजून इंटरनेट बँकिंग बी नाहीये. इथं सातारा जिल्ह्यातील छत्रपती सहकारी पतसंस्था असतानाही सगळ्या फॅसिलिटीज, अजून एवढी मोठी जी सह्याद्री सहकारी बँक आहे कांदिवलीमध्ये आणि म्हातारी कामगारांचा आर्थिक पाया समजला जातो, सोबत मानली जाते, अजूनही यामध्ये का मागास आहे बँक? 4-5 वर्षापूर्वी बँकेची स्थिती काय होती सर्व सभासदांना माहिती. 4-5 वर्षाच्या पूर्वी ही व्यक्ती बाजारात येते. ती व्यक्ती बाजारात का आणावी लागली? ती व्यक्ती बाजारात का आणावी लागली? कुठली व्यक्ती? माने साहेब काय बाजारात आणावं लागलं?
तर ती अगोदरची बँक फार लिक्विडेशन मध्ये गेलेलीच होती. तो अहवाल बघा त्या काळचा. त्या मग पण ह्यांनी जो आरोप केलाय अजूनही बँक इंटरनेट आणि सोशल मीडियात प्रचंड प्रमाणे मागे आहे. काय सांगाल? आता ते बँक चालवतं त्यांना माहित पडेल. बँक चालवतात. काय सांगाल तुम्ही? तुम्ही मी पण कामगार आहे, कारण मी पण 4-5 वर्षे गावीच आहे, त्यामुळे मी काही जास्त त्यातलं काही सांगू शकत नाही. कामगारांचीच बँक राहावी, कामगारांच्या. काय सांगाल तुम्ही? उमेदवार आहे, अजूनही बँक डिजिटलायझेशन झाले नाही. साधी छोट्या छोट्या पतसंस्थाही डिजिटलायझेशन झालंय. एटीएम आहेत त्यांचे स्वतःचे, युपी आहेत. काय सांगाल तुम्ही? अजूनही बँक मागास आहे का? मागास नाही. बँकेच्या प्रत्येक शाखेत एटीएम आहेत. तुम्ही सातारा बघा, कांदिवली बघा, शिराबाजार बघा, लालबाग बघा, कामोठे सगळीकडे आहेत. आता हे जे विरोधक म्हणतात, विरोधकांची एक संस्था आहे काही वर्ष चालवायला, ती जेव्हा माने साहेबांच्या ह्यांनी चालवायला घेतली तेव्हा 1.5 कोटी प्रॉफिटमध्ये होती. आता ती 2.5 कोटीत आहे. ती साधी हाऊसिंग सोसायटी चालवू शकत नाही. ते बँकेवरती येऊन काय देवे लावणार आहे हे दिसतंय, ते लोकांना माहिती आहे. आणि माने साहेब आता जनमानसात हवी पडतात. आता यांच्या पायाखालची वाळू सरकारला सुरुवात झाली हळूहळू. अजूनच चित्र क्लिअर होईल काही दिवसात. काय दाखवताय तुम्ही? हाऊसिंग सोसायटी बद्दल हे लोक बोलतात. हाऊसिंग सोसायटी रेडिओला पण मध्ये आपली निघाली. 180 स्क्वेअर फूट लोकांना घरे होती पूर्वीची, आता 650 स्क्वेअर फूटची घरे आहेत. काय पाहिजे अजून यामध्ये? फोटो नंबर 1 झाले काय? झालेलं आहे पत्रकच आपल्याकडे एक झालेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय, आता ही सह्याद्री बँक जी आहे यामध्ये कसं माहिती आहे का, एफडी स्वरूपात आपल्याला चेंज करता येईल ही बँक. त्यानंतर करंट अकाउंट्स असतील, सीसी असतील, दुसऱ्या जे बिल्डर आहेत किंवा दुसरे मोठे मोठे कारखानेच आहेत, त्यांचे अकाउंट्स ओपन करून आपण त्यामध्ये बँकेमध्ये बदल करू शकतो. आपल्या बरोबर ते काय सांगतात? ते म्हणतायत मोठे मोठे कारखाने येणार, मग ह्यांच्या संस्थेचं अकाउंट यांनी सह्याद्री बँकेत का बंद केलं? तुम्हाला जर बँकेची एवढी काळजी होती तर तुमचं जे अकाउंट होतं हाऊसिंग सोसायटी सह्याद्री बँकेतलं, हे यांनी महाराष्ट्र बँकेत, स्टेट बँकेत का चालू? सह्याद्री बँकेतला का एवढ्या ह्यांनी काढल्या? ह्यांना बँकेची कामगार टिकवायची होती तर तुम्ही बँकेला का हे केलं, का हे काढलं? बँकेतल्या ठेवी ज्या काढल्या, बँकेतले अकाउंट बंद केले. यांच्या का काढलं? हे तुमचा आरोप आहे. तुम्ही का ठेवी काढले? काय ना, बँकेचं अकाउंट वगैरे सर्व आहे. सरकारी काय माझं सरकार चुकीचं व्यवहार चालू अजून त्यामध्ये चुकीचं माहिती होऊ नका. सहकार खात्यामध्ये मुंबई जिल्ह्यामध्ये तो बँकेत सहकारी संस्थांचं खातं ओपन करावं लागतं, हे सर्वांना माहिती. तिथे एक अकाउंट आहे, सह्याद्री बँकेमध्ये अकाउंट आहे. अकाउंट्स बद्दल काही हे नाहीये. आपली ही मातृसंस्था आहे, त्यामध्ये अकाउंट कोण बंद करणार नाही. बरोबर. आपल्या बरोबर होते जी सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली आणि यामध्ये आपण आता थेट दहेगावमध्ये पोहोचलो होतो आणि आढावा जाणून घेतला. यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या आणि कशा पद्धतीने सहकार पॅनल आणि सह्याद्री परिवार पॅनल एकमेकाविरोधात ठाकले आहेत आणि 19 तारखेलाच कळेल की या बँकेवरती झेंडा कोणाचा लागतो. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, दहेगाव.